पहा ही गाडी आली, ही ग्राउंड लेवल आहे, हा इथे 0 आहे, इकडे वर एक डोंगर आहे, तिथे एक मंदिर आहे, इकडे खाली हा धबधबा पडतोय, इकडे खाली निगेटिव्ह नंबर आहेत. ओके, वर जाताना म्हणजे वाढत जाताना नंबर काय पॉझिटिव्ह 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 वाढतच चाललेत. खाली येताना निगेटिव्ह 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 निगेटिव्ह, पण हे वाढत चाललेत का? काय होत चालले? कमी होत चालले. आणि वर काय चालले? वाढत चालले. म्हणजे वर जाताना वाढत जातात, खाली येताना कमी होत जातात. म्हणजे हे दोघं होते, हे वर जायला लागले आणि हा जो होता पहिला पंकज म्हणून, हा पंकज 4 वर पोहोचला पॉझिटिव्ह चार्जला. आणि हा नीरज आहे, हा नीरज पॉझिटिव्ह 1 ला पोहोचला. तर मोठं कोण आहे याच्यात? जास्त उंचीला हे पॉझिटिव्ह 4 आणि पॉझिटिव्ह 1 मध्ये मोठं कोण? नंबर कोण मोठा, पॉझिटिव्ह 4 का पॉझिटिव्ह 1? बरोबर. समजा पंकज इकडे वर जायला लागला आणि तो पॉझिटिव्ह 4 लाच थांबला, पण नीरजला वाटले नाही आपण आधी धबधबाकडे जाऊ, तो परत सुटला खाली खाली, पाणी तर निगेटिव्ह 7 ला आला. मग निगेटिव्ह 7 जास्त मोठा का पॉझिटिव्ह 4 मोठा? आणि हा 7 आहे तो 4 आहे, तो निगेटिव्ह आहे. म्हणजे इकडे काय होत जातात? कमी होत जातात. इकडे काय होत जातात? वाढत जातात. म्हणजे हे पॉझिटिव्ह नंबर्स, हे निगेटिव्ह नंबर्स आणि हा आहे 0. त्यांना म्हणतो आपण पॉझिटिव्ह इंटिजर्स, धन पूर्णांक. त्यांना म्हणतो निगेटिव्ह इंटिजर्स, ऋण पूर्णांक, आणि त्यांच्या मधला 0. या सगळ्यांचे मिळून तयार होतात इंटिजर्स म्हणजे पूर्णांक संख्या. आलं लक्षात? आता हे काय दरवेळेस आपण असं काढत बसू का? मॅथ्स मध्ये त्या सोयीसाठी आपण नंबर लाईनचा वापर करतो. मग नंबर लाईन वर काय असतं? स्ट्रेट लाईन असते. ग्राउंड लेवलचा 0 आहे तो आपण इथे घेतो आणि इकडे इक्वल इंटरवल वर इकडे नंबर्स असतात. तसेच इकडे पण इक्वल इंटरवल इकडे नंबर्स असतात. इकडे तो पॉझिटिव्ह 1, पॉझिटिव्ह 2, पॉझिटिव्ह 3, पॉझिटिव्ह 4. याला पॉझिटिव्ह म्हणायचं, प्लस नाही म्हणायचं. निगेटिव्ह 1, निगेटिव्ह 2, निगेटिव्ह 3, निगेटिव्ह 5. While going in the right side, the number increases. उजवीकडे जाताना वाढत जातात, लेफ्ट साइडला येताना कमी होत जातात. मग मला सांगा पॉझिटिव्ह 2 मोठा का निगेटिव्ह 4 मोठा? पॉझिटिव्ह 2. जो उजवीकडे असतो तो नेहमी मोठा असतो. मला सांगा 0 मोठा का निगेटिव्ह 5 मोठा? 0 इज ग्रेटर दॅन निगेटिव्ह 5, कारण तो उजवीकडे. निगेटिव्ह 5 म्हणजे खाली येणार आहे. लक्षात येते? हे झाले पॉझिटिव्ह, हे झाले निगेटिव्ह इंटिजर्स. मला सांगा सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह इंटिजर सांगू शकतो का आपण? नंबर लाईन इकडे एरो म्हणजे माहिती आहे तुम्हाला, हे सगळं फाडून लांब जाणार, कुठपर्यंत पण जाणार, सांगू शकत नाही कुठपर्यंत नाही. सगळ्यात मोठा पॉझिटिव्ह सांगू शकतो का इंटिजर? सगळ्यात छोटा इंटिजर सांगू शकतो का? तुम्हाला कोणी विचारतोय मला 0. 0 सगळ्यात छोटा इंटिजर आहे का? इकडे हा कमी कमी होत जातो, म्हणजे हा इकडे सुद्धा इन्फायनाइटली वाढत जाणार आहे. म्हणजे हे कमी कमी होत जाणार आहे तिकडे. त्यामुळे आपण सगळ्यात छोटा स्मॉलेस्ट इंटिजर, वी कॅनॉट टेल द स्मॉलेस्ट इंटिजर and we cannot tell the biggest integer also. Okay.